नमस्कार मंडळी, आज आपण निघालो आहोत एका सुंदर आणि शांत देशाच्या सफरीवर, भूतान. आम्ही जलपैगुडी स्टेशनला उतरून तिथून व्हॅनने जायगावला निघालो आहोत. जायगाव मधून भूतानचे प्रसिद्ध एंट्री गेट आहे. तिथून आम्ही आता भूतानमध्ये प्रवेश करणार आहोत. निसर्ग, पर्वत, शांतता आणि भन्नाट संस्कृतीने भरलेला हा देश अनुभवण्यासाठी आमच्या सोबत राहा. चला तर मग सुरू करूया आमचा भूतान प्रवास. इमिग्रेशन इथे विजाची गरज नाही आहे. थोडं रजिस्ट्रेशन करावं लागतं. पर डे 1200 रुपीज फॉर टुरिस्ट इथे चार्जेस आहेत. दिस इज द लाईन. हे एंट्री गेट आहे आणि वी हॅव एंटर्ड इनटू भूतान. खूप सुंदर सिटी आहे आणि क्लीन आहे. खूप नॉईज पोल्युशन नाही आहे. खूप मस्त वाटतंय एंट्री केल्यावर. सगळे बिल्डिंग खूप सुंदर दिसतात. वी आर हेडिंग टुवर्ड्स दी हॉटेल नाव आणि छान वातावरण आहे. कालपासून जवळपास आम्ही 1.5 दिवसाचा प्रवास 2600 किलोमीटर, मोर दॅन 2600 किलोमीटर प्रवास पार केलेला आहे मुंबई टू भूतानला, वाया प्लेन, मग ट्रेन. आणि हे रूम मध्ये एंटर करत आहोत आम्ही. खूप सुंदर व्ह्यू आहे, बाल्कनी व्ह्यू. वातावरण तसं थंडगार असं नाही आहे, नॉर्मलच आहे. गरमी पण नाही आहे, पण इव्हनिंग टाइम आहे आणि व्ह्यू खूप शांत आणि क्लीन आहे, त्यामुळे छान वाटतं. दिस इज द व्ह्यू. आणि थोडं रेस्ट करून मग आम्ही निघणार आहोत आजूबाजूचं मार्केट फिरायला. इकडच्या टायमिंग आणि इंडियन टायमिंग मध्ये अर्धा तासाचा फरक आहे. म्हणजे इंडियन टायमिंग पेक्षा भूतान टायमिंग हे अर्धा तास पुढे आहे. खूप छान वातावरण आहे. आणि थोडं फ्रेशन अप झाल्यानंतर आम्ही निघालो आहोत जस्ट नियर बाय वॉक करायला, मी आणि मृदुला. एक छोटंसं गार्डन आहे जवळपास. छान व्ह्यू आहे. लोकांची गर्दीच नाही दिसत तिथे. खूप म्हणजे लोकच नाही दिसत. खूप कमी पॉप्युलेशन मे बी आहे. आणि हे छोटासा ब्रिज आहे आणि तो तिथे गार्डन मध्ये जातो. हा फ्लायओव्हर टाइप आहे, जो या रस्त्यातून त्या रस्त्याला क्रॉस करायला पण आहे आणि तो गार्डन मध्ये एंट्रीला पण आहे. सुंदर आहे कन्स्ट्रक्शन, अगदी डिझाईन वगैरे केलेलं आहे त्या ब्रिजवर. शांत आहे वातावरण. आणि इथून हे लोकल भूतान आहे. इथून थोडस मार्केट वगैरे लागणार आहे, ते आम्ही तिथे चाललोच आहोत मार्केटला. हा ब्रिज छान. अगदी रस्ते वगैरे खूप स्वच्छ आहेत, गर्दी नाही आहे आणि बाल्कन्यांमध्ये सगळ्यांच्या मध्ये असं छान आहे. बाल्कनी हॉटेल्स पण आहेत आणि दीज आर दी हॉटेल अँड रेसिडेन्शियल बोथ. ऑल आर नॉट हॉटेल्स. तिथे रेसिडेन्शियल पण आहेत आणि हॉटेल्स पण आहेत. तर त्यांचे सिमिलर्स आहेत सगळ्या बिल्डिंग. खूप नीट, क्लीन, वेल पेंटेड आहेत. हे इव्हनिंग व्ह्यू. आम्ही वॉक करत करत लोकल मार्केट एक्सप्लोर करायला निघालोय. ही मृदुला, हे आमच्या सोबतचे सगळे. ही सगळ्यात छान म्हणजे इथे जर तुम्ही रोड क्रॉस करणार असाल तर गाडीचा स्पीड आपोआप कमी होतो. and they allow you to cross first and then they will go. इकडचा गाडीचा स्पीड खूप कमी आहे. हॉर्न अजिबात नाही आहे. आता आम्ही क्रॉस करायसाठी इथे थांबलोय आणि आम्ही आता क्रॉस करणार आहोत रोड. हे आमचेच मेंबर आहेत, तिथे क्रॉस करत येत आहेत. तर ते क्रॉस करायसाठी ती गाडी तिथे सिग्नल अजिबात काही नाहीये. जस्ट दे विल अलाव अस टू क्रॉस द रोड अँड दे विल मूव्ह ऑन. खूप सुंदर डिसिप्लिन आहे हे लोकल मार्केट. गर्दीच नाहीये कुठे पण. छोटे छोटे शॉप्स आणि इथे करन्सी, इंडियन करन्सी चालते. मोस्ट प्रोबब्ली जीपे नाही चालत, तर करन्सी घ्यावी लागते. थोडी आम्ही एक्सचेंज करून घेतली त्यांची करन्सी. आपले इंडियन रुपीज पण चालतात, पण मोस्ट प्रोबब्ली तुम्ही तुमचे सुटे पैसे घेऊन चला. इथे त्यांच्याकडे जास्त सुटे नसतात. अदरवाईज सुटे असतील तर दे विल गिव्ह यू
त्यांची करन्सी देतात की आपण थोडं आपल्यासाठी ठेवू शकतो, पण जास्त नाही कॅरी करू शकत. हे एक छोटं मॉनेस्ट्री आहे जवळपास. आम्ही सगळे तिकडून मार्केटमध्येच आहे, तिथे आलो फिरायला. ते बघून झाल्यानंतर आम्ही तिकडचे लोकल मार्केट एक्सप्लोर करायला निघालो. थोडीफार शॉप्समध्ये शॉपिंग करू. परत आम्ही रोड क्रॉस करतोय आणि ॲक्च्युली फिरून आम्ही तिथेच आलो जिथे सकाळी आम्ही जस्ट एंट्री करून आलो होतो. तसं खूप छोटंच आहे आणि हॉटेलमधून वॉकेबल डिस्टन्सवर एंट्री गेट पण आहे आणि लोकल मार्केट पण आहे. तर आम्ही परत शॉप्स शोधत निघालो आहोत, कुठे लोकल मार्केट आहे बघत. इथे ह्या सगळ्या गाड्या लाईनमध्ये आहेत. नो हॉर्न, अजिबात एकमेकाला हॉर्न नाही देत आहेत. जसा पुढचा क्लिअर होईल रोड तसं ते जाणार. गाड्या मागच्या एकमेकाच्या मागे पण नाही आहेत. खूप पेशंटली दे आर ड्रायविंग. नो हार्श ड्रायविंग. आणि आता आपण अजून एकदा एक्सपेरिमेंट करून बघणार आहे की ती लोकं थांबतात का. हे पण आमचेच एक मेंबर आहेत. ते आम्हाला बघून खूप छान वाटलं की ड्रायविंग किती छान आणि डिसिप्लिनने करतायत. त्यामुळे ते थांबले आहेत की बघू आता पुढचं पर्सन आम्हाला. ओके, ती गाडी स्लो झाली कारण की आम्ही आता इकडची ही पण गाडी स्लो झाली आणि दे अलाव अस टू क्रॉस द रोड. अजिबात हॉर्न देत नाहीत. ते बघतात दोन्ही फुटपाथवर कोण येणार आहे का क्रॉस करण्यासाठी, ते तिथेच थांबतात. त्यांचा स्पीड खूप कमी आहे. हे खूपच सुंदर आणि डिसिप्लिन आहे. इथे कुठेही सिग्नल नाही आहे, ना ट्रॅफिक पोलीस आहे. असतील पण आम्ही दिसलं जिथं म्हणजे खूप डिसिप्लिननी ड्रायविंग चाललेलं आहे. प्रत्येक पेडेस्ट्रियनला ते क्रॉस करायला थांबतात. हे लोकल शॉपिंग खूप सुंदर सुंदर आहे. ज्वेलरी आहेत, पर्सेस आहेत आणि आम्ही काही नाही, फक्त मॅग्नेट्स घेतले थोडे, मॅग्नेट आणि कीचेन. भरपूर आहे शॉपिंग करण्यासारखं. लडाखला पण बऱ्याच ह्याच गोष्टी सुचल्या आम्हाला. लडाख, मनाली वगैरे सेम आहेत. हा आमचा लेडीज ग्रुप आहे आणि आता इथून आम्ही हॉटेलला जाऊन रेस्ट करून उद्या निघणार आहोत पुढच्या प्रवासासाठी. बाय.